आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते परत पूर्वाश्रमी आमच्या जुन्या घरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे। त्याच्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ही जी जागा आहे ही जागा धनुष्यबाणासाठीच घेतलेली आहे, कारण मुळात उबाटाचे इथं आमदार आहेत। खरं तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा 2 ऑलरेडी तुमच्याकडं ह्याच्या जागा शिवसेनेचे मतदारसंघ आहेत आणि 4 मतदारसंघात अजून 3रा मतदारसंघ तुम्ही कसं काय मागता। परंतु सत्य इथल्या मतदारसंघाची सत्य परिस्थिती जर बघितली तर हा धाराशिव कळंब हा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे किंवा महायुतीतून या धनुष्यबाणालाच ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या पद्धतीने महायुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झालेली आहे। त्यामुळं या ठिकाणी धनुष्यबाण हेच चिन्ह 100% मिळेल असा आशावाद आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टी मुळात BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही महायुतीतले पक्ष आहेत। बऱ्याच लोकसभेला आपण बघितले की लोकसभेला अशा महायुतीमध्ये एकमेकाला जागा सोडणं किंवा एकमेकाला त्या वाटणं हे प्रकार झालेले किंवा येणाऱ्या विधानसभेला इथे गोष्टी होणार आहेत। आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाणाचं काम पूर्वी केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात आदरणीय DCM साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की हा शिवसेनेशी नाळ जोडलेला जिल्हा प्रमुख आहे पूर्वाश्रमीचा, यांचे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे आहेत आणि आपल्या पक्षाला म्हणजे महायुतीला याचा फायदा होऊ शकतो। त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडं प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडे काम करण्याची संधी द्यावी अशी दोघांची चर्चा झाल्यावर हा निर्णय झाला। नाही, विधानसभेत शब्द नाही, ही जागा शिवसेनेला धनुष्यबाणालाच निवडून आणायची हा शब्द मी दिलाय आणि त्यांनी मला सांगितलं की आपला धनुष्यबाण हा उमेदवार कसल्याही परिस्थिती या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे। विधानसभेला इच्छुक आहेत, बरेच लोक आहेत, 2-3 लोक आहेत, मी इच्छुक आहे। फडणवीसांच्या अनुमतीनंच भाजप सोडून इकडे बरं अण्णा सगळं भाजपमध्ये राहून पण करताना नाही, विषय कसा होता अगदी भाजपमध्ये राहून बी आपल्याला हे करता आलं असतं, परंतु पूर्वाश्रमीचे काही जी कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आजही उबाटा गटामध्ये काम करतात आणि ते मी ज्या जिल्हा प्रमुख होतो त्या काळात ती माझ्या सोबत होती सगळी म्हणजे ते सगळे कार्यकर्ते आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा जुनी जर लोक आपल्याला परत याला धनुष्यबाणाकडे जर घ्यायची असतील तर सुधीर पाटलांनी या शिवसेनेची जबाबदारी घ्यावी। किती जण पाईपलाईन मध्ये इकडे जुने यायला 70% येते माझ्या आता आजच एक 5-6 गावात गेलो। भारतीय जनता पार्टीत असताना आपले बरेच वाद आमदारासोबत झाले, आता तर तुम्ही मित्र पक्षात गेलाय, जागा सांगतायत, कसा वाद मिटून घेणार, काय कसं प्लॅन हा जो प्रश्न आहे ना वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा विषय आहे, आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार या संदर्भामध्ये त्या विषयावर समजा आमच्या जिल्ह्याचे प्रमुख भाजपचे म्हणून राणा पाटील असतील किंवा इथं आता राष्ट्रवादीच्या अर्चनाताई असतील, हे प्रमुख नेते आहेत आता पक्षांचे ते समजा जिल्हा स्तरावर किंवा आता इथं आमच्याकडे जिल्हा प्रमुख पालकमंत्री तानाजीराव सावंत आहे, तर हे सगळे विषय त्यांच्या स्तरावरचे विषय आहेत। आपल्यावर फक्त एवढी जबाबदारी आहे की आपण ही जागा
शिवसेनेला सोडून घेणार आहे आणि इथं पारंपरिक पद्धतीनं जो धनुष्यबाण चिन्ह आहे त्या चिन्हावर इथल्या उमेदवारांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि जुन्या कार्यकर्ते आणि नवे कार्यकर्ते म्हणजे धनुष्यबाणाचे घेतले आणि एकत्र करून ही निवडणूक लढवली. सावंताची तुमची युती झाली का? सावंताची तुमची युती झाली का? आमचे पालकमंत्री आहेत हो. होय हो. तुमची युती झाली का आधी? त्याच्यात त्यांना कटळून पक्ष सोडला होता की? असं कोणी सांगितलं? हा. असं कोणी चर्चा केली? हा राजकारणामध्ये त्यावेळेस हे विषय संपलेले असते. परत आमच्या तानाजी सावंत यांच्यासोबत चर्चा झाली होती का? आणि ते प्रवेशाची चर्चा झाली होती. काल सुद्धा मी परवा दिवशी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की पालकमंत्री जिल्हा प्रमुख वगैरे नाहीत आणि कशाला नाही म्हणले तुम्ही आता वेळ लावू नका, प्रवेश करा. तानाजीरावांच्या घरी त्यांचे भाऊ वारलेले होते आणि अशा सत्कारित कार्यक्रमाला आपण बोलणं योग्य नाही. मी तानाजीराव सरांना बोलतो चौगुलेची ट्रेनिंग होती साहेबांनी, ते आमदाराची ट्रेनिंग केली होती उत्थानला आपल्या रामभाऊ माळगे याला तिथं ट्रेनिंग होती. सगळेच आमदार तिथे होते. म्हणजे फडणवीस साहेबांना असं साक्षात्कार झाला की आपण भाजपमध्ये आल्यानंतर आपला काही फायदा झाला नाही, तुम्ही शिवसेनेत गेल्यानंतर त्याचा फायदा होईल असं वाटलं त्यांना? असं काय नाही साक्षात्कार महायुतीतलेच पक्ष आहेत ना तिन्ही. त्यामुळं तुम्ही भारतीय जनता पार्टीत असताना अनेक वेळा खंत व्यक्त केली होती, म्हणजे काम होऊ दिलं का? कुस्तीच्या स्पर्धेमध्ये कुस्तीच्या स्पर्धा असेल किंवा असेल, भारतीय जनता पार्टी सोडताना काही खंत मनात आहे? खतखत आहे तशी? नाही खतखत नाही. शेवटी मला ज्या वरिष्ठ पातळीवर वरच्या नेत्यांनी आपल्याला मान सन्मान दिलेला होता, देवेंद्र भाऊ कुठले विषय असले तर माझे सगळे विषय करत होते. त्यामुळे मी 15 दिवस कसं तर 15 दिवसापूर्वी माझा प्रवेश होत होता. पण मी त्यांना सांगितलं होतं की मी देवेंद्र भाऊला बोलल्याशिवाय, शेवटी तिन्ही पक्ष माहिती आहे त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय साहेब मी करणार नाही. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. सुधीर पाटलांचा विषय असा आहे आणि आपल्याला त्यांनी शिवसेनेत पूर्वी काम केले 25 वर्ष. काही कार्यकर्ते जुने नव्हे, त्यांना एकत्र येऊन तिथली संघटना बांधून होऊ शकते. स्थानिक पातळीवर काय काय राजनेतृत्वाने तुम्हाला मदत केली, स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर कशी भारतीय जनता पार्टीने आता तुम्हाला जे प्रश्न विचारायचे माझ्या लक्षात जबाबदारी दिलीच नव्हती. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला. उमेदवारीचा शब्द दिलाय का मुख्यमंत्री? उमेदवारीचा शब्द कोणालाच देता येत नसतो. आता शेवटी या 4 महिने कालावधी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून एक महिना की म्हणजे निवडणूक वाढेल पावसामुळे अशा पद्धतीने आता लगेच राणादादा तुळजापूरमध्ये उभारणार आहे. एक त्याला मदत लागत असते माहिती, तर कोण कोणाला मदत करायची का नाही किंवा जर त्यांनी केली नाही तर त्याला करायची की नाही सगळे अण्णा आता शिवसेना पक्षाचे नेते म्हणून इथे विधानसभेत शिवसेनेचे आहेत. सुरेश साळुंके आहे, धनु सावंत आहे, नितीन लांडे आहे आणि सगळ्यांनंतर मी मागणी करतोय. बरेच लोक आहेत की काही अडचणीचं नाही. शिवसेना ओढत असेल तर एखादं पद आपल्याकडे लागतंय, त्यासून पण जिल्हा प्रमुख पदाची काय माळ आपल्या गळ्यात आठवड्यामध्ये मला जबाबदारी देणार आहे. मला सांगितलं तुम्हाला जबाबदारी घ्यावी. मी त्यांना सांगितलं होतं कुठे जिल्हा वगैरे असं काही नको. आता तुम्ही जर मला या विधानसभेमध्ये लढवायचे म्हणजे लढवणाऱ्या उमेदवाराला मदत करायची असं तुम्ही मला सांगितलं असेल तर मला या मतदारसंघात काही जबाबदारी. आता प्रवेश सुरू झाल्यावर लक्षात येईल ते आज सिद्ध कसं करणार. आदरणीय रामदासभाई कदम इथे यायले 15 ते 20 दिवसामध्ये नेते म्हणून. रामदासभाई कदम पक्षाचे नेते यायला लागले आणि त्यांच्या माध्यमातून काही प्रवेश बी होतील, लगेच सुरुवात होईल. आता त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्यावर चर्चा करणं किंवा त्यांच्या काय अपेक्षा असतील पक्षाकडून, त्या पक्षाच्या अपेक्षा समजून घेणं या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करावी लागतील.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 2 जे विषय आहेत सगळ्यात महत्त्वाचे, ते विषय आपण जवळजवळ मार्गी लावले. एक विषय आहे की मांजरा डॅममधून मांजरा प्रकल्प जो आहे तो आपल्या कळंब तालुक्यामध्ये आहे आणि जमिनी सगळ्या आपल्या कळंब तालुक्यात गेले आणि त्याचं पूर्ण पाणी 80% पाणी हे लातूर जिल्ह्यात जातं. तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट एक तयार होता. मी गेल्या 2-3 महिन्यापासून मी ती काही विषय आजपर्यंत बोललो नाही. 2-3 महिन्यापासून ती जी वेस्टवेअरमधून जाणारं जे पाणी आहे ते पाणी वळून शिरडोन बोरगाव मार्गे आपला रायगावात त्या तलावामध्ये कसं घ्यायचं या संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली आणि तो 100% तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही सँक्शन करून घेतोय, जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा ज्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी गेल्या त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. हा विषय मी त्यांना तटाला धरून लावलेला विषय की आपले जे दोन्ही धाराशिव आणि कळंब बस स्टँडची जे दुरावस्था आहे साहेबाकडेच खाता येते CM साहेबाकडे, त्या संदर्भात माझी चर्चा झाली. तर एक तर बस स्टँडचं काम चालू आहे, परंतु तिथं कमीत कमी 600 ते 700 तिथं शॉप निघतात BOT तत्वावर. दोन्हीही BOTचे प्रोजेक्ट कळंबचा आणि धाराशिवचा हे BOTचे प्रोजेक्ट त्यांनी मार्गी लावले. या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये BOTचे टेंडर 100% निघते. कळंबमध्ये 300-400 उद्योजक आणि इथे 600 उद्योजक 1000 शॉप कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट. मी तुम्हाला 10 दिवसात त्याचं प्रोजेक्ट TMC पाण्यापेक्षा त्याचं फक्त 2 TMC आले, 7 TMCचं आश्वासन दिलंय आणि 2 TMC प्रतिष्ठित आले. कसं बघता येईल? नाही त्या संदर्भात त्या TMCचा एवढं मला नॉलेज नाही. एक अजित पाटील म्हणून तिथले एक्झिक्युटिव्ह आहेत, त्याला मी मुंबईत त्याचा प्रोजेक्ट कामच झालं फक्त 2 TMC, कुठं 7 येणार आहे म्हणजे